पतीही नाहीत, वडीलही नाहीत, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी व्हायची कशी? मागील महिन्याभरापासून हा प्रश्न सातत्याने विचारला जात होता आणि या प्रश्नाचे अधिकृतपणे उत्तर आज घेऊन आलोय. तर लाडक्या बहिणींनो, ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्या महिलांची ई-केवायसी करण्यासाठी आता वेबसाईट अपडेटचं काम सुरू झालं आहे आणि त्यांना वेगळ्या पद्धतीने वेगळे डॉक्युमेंट्स अपलोड करून त्यांची देखील ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. अर्थातच यासाठी अंतिम मुदत वाढ देखील मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. म्हणजेच की 18 नोव्हेंबरची मुदत वाढ करून सर्व लाडक्या बहिणींची ई-केवायसी आम्ही पूर्ण करून घेणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्र्यांनी दिली आहे. डॉक्युमेंट्स कोणते लागणार, ई-केवायसी करायची कशी, लगेच सांगतो, फक्त पुढच्या रील मध्ये. त्यामुळे पेजला फॉलो करायला विसरू नका. आणि हो, ज्यांनी नातेवाईकांचे आधार कार्ड वापरून चुकीच्या पद्धतीने ई-केवायसी केली त्यांनी आता 1500 रुपये हळूहळू विसरलेलेच बरं होईल, कारण तुमची ई-केवायसी 100% चुकली आहे. त्यामुळे तुम्हाला चुकायचं नसेल तर पेजला फॉलो करा आणि नेक्स्ट रील पाहायला विसरू नका. जय महाराष्ट्र.